नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे VRM क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता 10वी म्हणजेच क्लास 10चा सेमी इंग्लिश अल्जेब्राचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत आणि त्या चॅप्टरमधले आपण काही पहिल्या प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल्स आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर बघा इकडं चॅप्टर 1 आहे आपला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर त्याच्यामधले प्रॅक्टिस सेट 1 मधले काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेऊ. तर लक्ष द्या केअरफुली बेटा. जे लक्षात येत नाही समजून घ्यायचे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचे, कॅल्क्युलेशन कसे करतो ते सगळं समजून घ्यायचं आहे. तर आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी टाईप दिलेला आहे. पेपरमध्ये बरेचसे क्वेश्चन ॲक्टिव्हिटी टाईप असतात. तर इकडे बघा, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आधी सायमल्टेनियस इक्वेशन्स हा प्रकार काय असतो ते बघा. याच्यामध्ये दोन इक्वेशन दिलेले असतात. त्या दोन्ही इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्स दिलेले असतात. एक्स आणि वाय फॉर्ममध्ये, ए बी फॉर्ममध्ये, पी क्यू एम एन हे व्हेरिएबल्स दिलेले असतील. सायमल्टेनियस इक्वेशन आणि प्रत्येक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची जी डिग्री आहे ती 1 असते. त्याला लिनियर इक्वेशन्स म्हणायचं. एक्सची डिग्री 1, वायची डिग्री 1, त्याला लिनियर इक्वेशन्स म्हणायचं. तर आपण आता हे इक्वेशन सॉल्व्ह करू. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. मला लक्ष दे इकडं. लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. हे दोन्ही इक्वेशन्स ॲड करायचे आपल्याला. तर या ठिकाणी 5x + 2x साधी सिंपल गोष्ट आहे. तर 5x + 2x किती मिळालं आपल्याला? 7. x लिहिलेला आहे साईडला. 3y कॅन्सल झाला, हा 0 झाला. या दोघांची ॲडिशन केली. 12 + 9 किती झाला रे? 21. करेक्ट आहे, समजतं बेटा? तर लक्ष दे इकडं. 21 डिवायडेड बाय 7. 7 डिवाइड केलं, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. x = 3 मिळाले. ही व्हॅल्यू आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवू. म्हणजे यांनी दिले तसंच करू आपण. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 इथं आहे 5x + 3y = 9. 5 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 लिहिली प्लस 3y = 9. ओके, आपल्याला काय फाईंड करायचं? तर 3y लिहिलेलं दिसतंय, 9 पण आहे. मग आता ह्या बॉक्समध्ये काय येईल? तर 5 × 3 15. 15 राईट साईडला गेला आणि सबट्रॅक्ट झाला. या पद्धतीनं 9 - 15 सबट्रॅक्शन किती होतं? 9 - 15 6 येते आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस आहे तर मायनस लिहिला. नेक्स्ट -6 डिवायडेड बाय 3. 3 डिवाइड केला, -2. या पद्धतीनं आपला x = 3 आणि y = -2. सोल्युशन इज x, y. x व्हॅल्यू इज 3 आणि y व्हॅल्यू इज -2. हे आहे इक्वेशनचं. दिलेले दोन इक्वेशन सॉल्व्ह केलेत. ॲक्टिव्हिटी टाईप या पद्धतीने एक्झाम्पल्स विचारलेले असतात. हा एकदम साधा आणि सरळ सोपा प्रश्न आहे. दोन इक्वेशन, लॉजिक नाही, काही नाही याच्यामध्ये. आता पुढचे प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचं लॉजिक आहे. कसं करायचं, काय कॅल्क्युलेशन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन कधी घ्यायची, त्याच्यानंतर व्हेरिएबल कोणता कॅन्सल करायचा आहे, म्हणजेच त्याला एलिमिनेशन मेथड म्हणायचं आहे. त्या एलिमिनेशन मेथडने आपण आता एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रत्येकाने नोटबुक सोबत घ्यायची, पेन सोबत घ्यायचं आहे आणि जे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून देतो ते काळजीपूर्वक सोडवायचे. तर थोडं स्पीड न होत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज करून नंतर लिहित नंतर स्लोली व्हिडिओ बघायचा आहे. समजतंय? तर चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. इक्वेशन दिले 3a + 5b = 26, a + 5b = 22. हे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. तर दोन्ही इक्वेशनमध्ये आधी काय करतो, इक्वेशन 1 आणि 2 असे नंबर्स देतो मी प्रत्येकाला. 3a + 5b = 26. लक्ष दे बेटा. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. इक्वेशन 2 आहे a + 5b = 22. इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये ए आणि बी हे व्हेरिएबल्स आहेत. तर एलिमिनेशन मेथडमध्ये काय करायचं असतं, मी लक्ष द्या काय म्हणतो, लक्ष द्या. तर ए किंवा बीचा कोएफिशियंट दोघांपैकी दोन्ही इक्वेशनमध्ये एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा असतो आणि तो आपल्याला सबट्रॅक्शन करून किंवा ॲडिशन करून कॅन्सल करायचा असतो. तर या ठिकाणी बी आणि बीचा कोएफिशियंट 5 आहे, म्हणजे हे इझिली आपण, आणि साईन सेम असेल, प्लस प्लस असेल तर आपण सबट्रॅक्शन घ्यायचं, म्हणजे ते एक मायनस होईल आणि कॅन्सल होईल. तर आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केलं. तर इक्वेशन 1ची व्हॅल्यू आहे 3a + 5b = 26. सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22. या दोन्हींचं सबट्रॅक्शन घ्यायचं आपल्याला. तर सबट्रॅक्शन म्हणजे हे मायनस साईन दिलं. आता ह्या मायनस साईनमुळं काय गोंधळ होते, लक्ष दे बेटा काय म्हणतोय. तर ह्या मायनस साईनमुळं
त्या इक्वेशन 2 मधले सगळ्या नंबरचे साईन चेंज होतात. म्हणजे हा काहीच नाही साईन म्हणजे मायनस होते, हा प्लसचा मायनस होतो, काहीच नाही म्हणजे प्लस असतो, प्लसचा मायनस झाला, हा पण प्लसचा मायनस झाला, इथं काहीच साईन नाही म्हणजे प्लस आहे, प्लसचा मायनस झाला. तर या पद्धतीने 3a मायनस ए किती झाला हा 2a, त्याच्यानंतर 5a कॅन्सल झाला, या ठिकाणी 26 मायनस 22 येते 4 येते, a इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2, a इज इक्वल्स टू 2 मिळाला. a इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये जर ठेवली तर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. आपण काय करू, इक्वेशन 1 मध्ये ठेवू, कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, काय फरक पडत नाही. पुट कोणती व्हॅल्यू a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली, इक्वेशन 1 आहे 3a प्लस 5b इज इक्वल्स टू 26. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. a ची व्हॅल्यू 2 ठेवू याच्यामध्ये, 3 इंटू 2 प्लस 5b इज इक्वल्स टू 26. या पद्धतीनं 3 प्लस 2 झाला 6 झाला, 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. समजतं बेटा, सोपं आहे. फक्त केअरफुली बेसिक ऑपरेशन्स ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट आहे 5b इज इक्वल्स टू 26 मायनस 6. तर आपल्याला मिळते 5b इज इक्वल्स टू 20, सबट्रॅक्शन आलं 20. नेक्स्ट काय समजतंय, हा 5 डिव्हिजनमध्ये गेला, b इज इक्वल्स टू 20 divided by 5, b is equals to 4. In this way, solution of the equations is a comma b is equals to a ची व्हॅल्यू आलेली 2 आणि b ची व्हॅल्यू आहे 4. 2,4 हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके, या पद्धतीने हे मेथड सॉल्व करणं गरजेचं आहे आणि इक्वेशनचा आन्सर मिळून जाईल. एकदम सोप्या पद्धतीनं साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर केअरफुली व्हिडिओ बघायचा. ओके, लिहून घ्या. लिहून होत नसेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लिहून घ्यायचं ते. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. एक 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 क्वेश्चन बघू आपण. हे सगळे क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकमधले आहेत, टेन्थच्या अल्जिब्राच्या पुस्तकामधले प्रॅक्टिस सेट 1.1 मधले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. तर दोन्ही इक्वेशनला काय करतो, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असे नंबर्स देतो मी. x प्लस 7y इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सेकंड वन इज 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला x किंवा y हे दोन व्हेरिएबल्स आहेत, तर त्या दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करणं गरजेचं आहे. तर इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, एक्सचा कोएफिशियंट 3 आहे. दुसरं बघू आपण, वायचा कोएफिशियंट 7 आणि वायचा कोएफिशियंट -2. तर इथं आपल्याला एक्सचा कोएफिशियंट सेम करणं सोपं होईल. कसं, तर इक्वेशन 1 जे आहे त्या इक्वेशन 1ला मल्टिप्लाय बाय 3 केलं. मग बघा इकडं, इक्वेशन 1ला मल्टिप्लाय बाय 3 केलं, 3 इक्वेशन 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळते बघू आपण. तर 3x मिळते प्लस 3 इंटू 7 21 y इज इक्वल टू 3 टू 10 30, इक्वेशन नंबर 3 झाला. आणि आता ह्या इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करता येईल. हा नवीन इक्वेशन कसा मिळवला, कोएफिशियंट सेम करून मिळाला. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केला. इक्वेशन 3 लिहिला पहिला, इक्वेशन 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. समजतंय का नाही बेटा, समजायला पाहिजे, सोपं आहे. नेक्स्ट आहे इक्वेशन 2, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आणि याच्यामध्ये आता आपण सबट्रॅक्शन घ्यायला लागलो तर मायनस साईन दिला कॉमन सगळ्यांना. त्या मायनस साईनमुळे काय होतील, प्रत्येक टर्मची साईन चेंज होती. म्हणजे हा प्लसचा मायनस झाला, मायनसचा प्लस झाला, प्लसचा मायनस झाला. ओके, 3x कॅन्सल झाला. राहिलं काय तर 21 प्लस 2y 23y इज इक्वल्स टू 3 मायनस 7 किती झाला 23 झाला. तर y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23, वी गेट y इज इक्वल्स टू डिव्हिजन 1. y ची व्हॅल्यू किती आली, 1 आली, 1. तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवली. इक्वेशन 1 मध्ये ठेवू, सोपं होईल. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणतं
1 इक्वेशन 1मध्ये ठेवलं, y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1, x प्लस 7y इज इक्वल टू 10 आहे इक्वेशन, x प्लस 7y इज इक्वल टू 10. केअरफुली बघा, x व्हॅल्यू आहे तशीच ठेवली, प्लस 7 इंटू वायची व्हॅल्यू 1 ठेवली, y इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू 10. तर x प्लस 7 इज इक्वल्स टू 10, x इज इक्वल टू, हा प्लस 7 आहे, राईट साईडला जाऊन सबट्रॅक्ट झाला, मायनस 7 झाला, फायनली आपल्याला मिळतंय x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. सो सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज, सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा? 1 आली, x ची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू 1 आली. या पद्धतीने हे आपलं फायनल सोल्युशन मिळालं. समजतंय? तर लिहून घ्यायचंय. चला आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन असा आहे आपल्याकडं, 2x मायनस 3y इक्वल टू 9, 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. क्वेश्चन हा पण सोपा आहे. एलिमिनेशन मेथडने चाललेलो आहेत आपण. एलिमिनेशन म्हणजे एक्स किंवा वायचा व्हेरिएबल, एक्स किंवा वायचा कोएफिशियंट कॅन्सल करायचा आणि राहिलेली एक व्हॅल्यू मिळवायची. ओके, तर बघा, दोन इक्वेशनला आपण इक्वेशन 1 आणि 2 नाव दिलं, तर 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 इक्वेशन नंबर 1 आला, आणि दुसरा आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 2 आला. ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये आता व्हेरिएबल्स कोणाचे सेम आहेत, तर कोएफिशियंट ऑफ एक्स सेम आहेत. एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत आणि एक्सचे कोएफिशियंट सेम आहेत, तर ते दोन्ही कॅन्सल करता येतील आपल्याला. कधी? तर त्या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन घेऊन आपण काय करू, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केला. ओके, तर इक्वेशन 1 लिहिला आधी, 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9. ओके, समजतंय? आणि हा दुसरा इक्वेशन लिहिला, 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 13. हे सबट्रॅक्ट केले म्हणजे मायनस साईन कॉमन ठेवला, ह्या मायनसमुळं 2xचा साईन मायनस झाला, प्लस वायचा मायनस झाला, 13चा मायनस साईन झाला, 2x कॅन्सल झाला, मायनस 3y मायनस वाय मायनस 4y. 9 मायनस 13, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, 13 वजा 9 का, अपोजिट साईन आहे, प्लस मायनस आहेत, सबट्रॅक्शन होईल. तर ह्यांचं 4 आलं आणि मोठ्या नंबरचं साईन दिलं, मायनस 4. y इज इक्वल टू मायनस 4 डिवायडेड बाय मायनस 4, y इज इक्वल टू, सगळं कॅन्सल झाला, 1 राहिला, y इज इक्वल्स टू 1. तर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवू. तर इक्वेशन 2 मध्ये ठेवलेलं थोडं सोपं राहील. पुट इन इक्वेशन 2, कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवू शकताय, पण मला सोपं वाटतंय इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये ठेवलं, इक्वेशन 2 मध्ये काय, y इक्वल टू 1 ठेवायचं, 2x प्लस वाय इज इक्वल टू 13, 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 13, 2x, वायची व्हॅल्यू किती आली रे बेटा? 1 आलेली, 2x प्लस 1 इज इक्वल टू 13, 2x इज इक्वल टू 13 मायनस 1, 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12, x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2, x इज इक्वल टू किती आलं? 6 आलं, 6. तर हे आहे आपलं सोल्युशन. काय मिळालं? 6,1 इज आवर सोल्युशन. x, y इज इक्वल टू 6,1. चला लिहून घ्या, सोपं. गणित समजून घ्यायचं असलं तर VRM फिजिक्सला जॉईन व्हा. म्हणजे यूट्यूब चॅनलवरती पण व्हिडिओ बघितले तरी गणित इझिली समजून जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, यम आणि एनच्या फॉर्ममध्ये आहेत, यम आणि एन व्हेरिएबल्स आहेत. तर इथं आपण इक्वेशन 1 आणि 2 नावं दिले त्यांना. या पद्धतीनं बघा, इक्वेशन 1 मध्ये 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19 इक्वेशन 1 आला. m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 इक्वेशन 2 आला. कोण कॅन्सल करता येईल रे बेटा? बघा, दोन ऑप्शन आहेत आपल्याकडं. एक m कॅन्सल करायचा असेल तर सेकंड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. n कॅन्सल करायचा असेल तर इक्वेशन 1ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. सॉरी, परत एकदा ऐका. m कॅन्सल करायचा असेल तर इक्वेशन 2ला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल.
इक्वेशन 2ला 5 मल्टिप्लाय करायचं 5m होतंय. आणि जर n कॅन्सल करायचं असेल तर इक्वेशन 1ला हा 6 आहे, तर हा 6 करायचा असेल तर याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय करू, सोपं होतंय. इक्वेशन 1ला 2 मल्टिप्लाय केलेलं, इक्वेशन 1ला मल्टिप्लाय बाय 2 केलं. करू आपण. 5 × 2 10m मायनस 2 × 3 6n इज इक्वल टू 2 × 19 19 × 2 38. इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. आता ह्या इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करणं सोपं आहे. इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 3 आधी लिहिला 10m मायनस 6n इज इक्वल टू 38. त्यातून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केला, m मायनस 6n इज इक्वल टू -7. सबट्रॅक्शनमध्ये मायनस साईन हा कॉमन लिहिला आपण, त्याच्यामुळे काय होईल, हा m मायनस होईल, n प्लस होईल आणि हा 7 पण प्लस होईल. 10m मायनस m आला हा 9m, 6n मायनस प्लस 6n कॅन्सल झाला. ओके, 38 प्लस 7 इज इक्वल टू 45 झाला. 45. ओके, m इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 9. m इज इक्वल टू 9 5 45. आता ही व्हॅल्यू आपण काय करू, इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवली तर आपल्याला मिळून जाईल n ची व्हॅल्यू. तर पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 दिसतंय 5m मायनस 3n इक्वल टू 19. 5m मायनस 3n इज इक्वल्स टू 19. ह्याच्यामध्ये आपण m इज इक्वल टू 5 ठेवला. 5 × 5 मायनस 3n इज इक्वल्स टू 19. 5 × 5 25 झाला. 25 मायनस 3n इज इक्वल्स टू 19. नेक्स्ट समजते का रे बाळा, 19 प्लस 25 राईट साईडला गेला, मायनस 25 झाला. मायनस 25 मायनस 3n इज इक्वल्स टू -6 आला. n इज इक्वल टू -6 बाय -3, n इज इक्वल टू 2 झाला. आणि फायनली सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स इज m, n इज m इज इक्वल टू 5 आणि n इज इक्वल टू 2. सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स इज m, n इज इक्वल टू 5, 2. समजतंय? चला लिहून घ्या. चल बेटा, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सो आवर नेक्स्ट क्वेश्चन इज 5x प्लस 2y मायनस इज इक्वल टू -3 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4. तर याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि 2 आपण अशी नावं दिली आपण यांना. तर 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. नेक्स्ट इक्वेशन घेतला x प्लस 5y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. यातून कॅन्सल कोण करायचं आहे, तर आपण एक्सचे कोएफिशियंट बघितले 5 आहे 1 आहे, वायचे कोएफिशियंट 2 आणि 5 आहे. इझी काय दिसतं याच्यामध्ये, कन्व्हिनियन्स वेने, इझी वेने जायचं आहे, कॉम्प्लिकेटेड करायचं नाही. समजते सगळ्यांना आता काय व्हायला लागलं याच्यामध्ये ते. सेकंड इक्वेशनला जर 5 मल्टिप्लाय केलं आपण तर 5x होते आणि 5x कॅन्सल करता येईल सबट्रॅक्शन घेऊन आपल्याला. समजलं? करू आपण त्याच पद्धतीने. इक्वेशन 1 तसंच ठेवला, तर इक्वेशन 2ला 5 मल्टिप्लाय केलं. 5x प्लस 5 × 5 25y इज इक्वल टू 5 × 4 20. याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. आता हे इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केलं आपण. कोणामधून? इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 आपण मॉडिफाय केलं. इक्वेशन 2ला नवीन 3 झाला. 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केलं, तर इक्वेशन 3 दिसते आपल्याला 5x प्लस 25y इज इक्वल्स टू 20. यातून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केला, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. ओके, हा मायनस जो आहे तो कॉमन ठेवला आणि त्या मायनसमुळे काय होईल, प्रत्येक नंबरचं सेकंड इक्वेशनमधलं साईन चेंज होईल. म्हणजे सेकंड लिहिलेलं इथं लिहिलेलं मधलं हा मायनस झाला, हा मायनस झाला, हा प्लस झाला. आपण 5x कॅन्सल झाला, 0 झाला. ओके, 25y मायनस 2y इज इक्वल टू 23y इज इक्वल्स टू 20 मायनस प्लस 3 इज इक्वल टू 23.
we get y is equal to 23 divided by 23. Finally y is equals to 1. y is equal to 1 एक व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये जर ठेवली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट मिळेल. तर मी काय करतो, सेकंड इक्वेशनमध्ये ठेवतो. पुट इन इक्वेशन 2. पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जर ठेवलं तर एक्स प्लस 5 वायची व्हॅल्यू किती आहे रे, 1 आहे. 1 5 इंटू 1 इज इक्वल्स टू 4. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल्स टू 4 मायनस 5. आपल्याला काय मिळालं, एक्स इज इक्वल टू 4 मायनस 5 म्हणजे किती राहिलं, -1 राहिला, -1. फायनली एक्स कॉमा वाय इज इक्वल टू -1, -1 हे आपलं फायनल सोल्युशन आहे. सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू -1, +1, -1, 1. ओके, तर हे सोल्युशन आहे. सोल्युशन लिहायचं आहे. लिहून होत नसेल तर इक्वेशन पॉज व्हिडिओ पॉज करायचा आहे. पॉज करून हे सगळे इक्वेशन सॉल्व करायचे आणि नंतर पुन्हा नवीन इक्वेशन बघायचे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चनकडे बघू आपण. आता इथे थोडंसं विचित्रपणा केलेला आहे. काय विचित्रपणा, तर हे जे कोएफिशियंट दिलेले आहेत ते कशाच्या फॉर्ममध्ये दिसतात, आपल्याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिसत. मग त्याला आपण काय करू, प्लेन नंबरमध्ये आणतो आणि नंतर पुन्हा मग त्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण कॅन्सल करू. म्हणजे इंटिजर नंबरमध्ये आणायचा प्रयत्न करू आपण. कसं, तर इक्वेशन जे दिसते आपल्याला पहिलं 1/3 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 10/3 हे एक इक्वेशन दिसायला लागले. तर ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटरला 3 तर कॉमन दिसतंय. मग आपण काय करू, सगळ्यांना 3 मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला 3 मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय बाय कितीनं, 3 मल्टिप्लाय केलं. तर 3 मल्टिप्लाय केल्यावर 3/3 एक्स प्लस 3 इंटू वाय इज इक्वल्स टू 10/3 इंटू 3. 3 कॅन्सल झाला, एक्स राहिला प्लस 3y इज इक्वल टू 3 कॅन्सल झाला, 10 राहिला. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या आता. ओके, समजते काय म्हणतो ते, समजतंय. सोपं आहे. थोडंसं मॉडिफिकेशन केले आपण त्याच्यामध्ये. ओके, तर नेक्स्ट पार्ट बघा. आता नवीन इक्वेशन दिले दुसरं, त्याच्या शेजारी त्याला लिहिलं मी 2x प्लस 1/4 इंटू वाय इज इक्वल टू 11/4. ह्या इक्वेशनमध्ये 4 डिव्हिजनमध्ये दिसतंय, कॉमन दिसतंय. त्या 4नं सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, तसं लिहिलं आपण. मल्टिप्लाय बाय 4. कितीनं मल्टिप्लाय केलं, 4नं. मल्टिप्लाय बाय 4, 4नं मल्टिप्लाय केलं. 4 इंटू 2, 4 इंटू 2x प्लस 4/4 इंटू वाय इज इक्वल टू 4 इंटू 11/4. काय मिळतंय, 4 इंटू 2 8x प्लस वाय इज इक्वल्स टू 11. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि आता ह्या दोन इक्वेशन्समध्ये आपल्याला कोणता व्हेरिएबल कॅन्सल करायचं सोपं होईल ते तुम्ही विचार करायचा आहे. तर बघा, इकडे इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 दिसते आणि एक्सचा कोएफिशियंट 8 दिसते. हे 8नं मल्टिप्लाय करायचं, थोडं मोठा नंबर दिसते. सोपं बघू आपण आणखीन. कन्व्हिनियंट वे आणि इझी वेनी जायचं म्हणलेलं आहे मी. ओके, वायचा कोएफिशियंट 3 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे. ओके, तर इक्वेशन 2मध्ये 3नं मल्टिप्लाय केलं आपण. इक्वेशन 2ला कितीनं मल्टिप्लाय करायचं म्हणतो बेटा, 3नं मल्टिप्लाय करायचं. तर केलं आपण ते मल्टिप्लिकेशन. इक्वेशन 2ला मल्टिप्लाय बाय इक्वेशन 2ला 3नं मल्टिप्लाय केलं. 3नं मल्टिप्लाय केलं. 3नं मल्टिप्लाय केल्यावर काय होते बघा, हे 8 3 24 झाला, 24x झाला प्लस 3नं मल्टिप्लाय केलं 3y झाला. 3y इज इक्वल्स टू 3 इंटू 11 33 झाला. 33 ला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. आता समजतं काय म्हणतो ते. आणि आता इक्वेशन 1 आणि 3 आपण 2ला मॉडिफाय केले, म्हणजे 1 आणि 3 मध्ये कॅल्क्युलेशन करू. तर इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतो. इक्वेशन 3 पूर्ण आहे तसाच लिहितो मी. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आता इक्वेशन 1 मध्ये जे दिसते एक्स प्लस 3y इक्वल टू 10. एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शनमध्ये मायनस कॉमन ठेवला, मायनसमुळं
साईन चेंज होतील प्रत्येक टर्मची. हा मायनस झाला, हा मायनस झाला, हा मायनस झाला. 24 मायनस एक्स 23 झाला. एक्स प्लस 3y 3y तर कॅन्सल झाला आहे, काही लिहित नाही मी त्याला. 3y 3y कॅन्सल झाला. ओके, नेक्स्ट 3y 3y कॅन्सल झाला. इज इक्वल टू 33 मायनस 10 23. तर एक्स इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23. एक्स इज इक्वल टू किती राहिला? 1 राहिला, 1. ही 1 व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू, आपल्याला वायची व्हॅल्यू मिळून जाईल. पुट इक्वेशन 1, पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. एक्स प्लस 3y इक्वल टू 10. एक्स प्लस 3y इज इक्वल्स टू 10. एक्सची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3y इज इक्वल्स टू 10. 3y इज इक्वल्स टू 10 मायनस 1. 3y is equals to 9. y is equals to 9 divided by 3. y is equals to 3. So final answer is x comma y is equals to x value is 1, y value is 3. 1 comma 3. It is our final answer. काही लय मोठे नाहीत प्रश्न. कोण कॅन्सल करायचं आहे तो फक्त व्यवस्थित प्रॉपर वेने आपल्याला एक व्हेरिएबल कॅन्सल करता येईल. ओके, लिहून घ्या हे. लिहून झालं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. चला, हा थोडंसं वेगळा क्वेश्चन आहे. वेगळा म्हणजे काय, कॅल्क्युलेशन थोडीशी जास्त आहेत. जास्त म्हणजे किती जास्त, इथं 4 मार्काला विचारला जातो बोर्डाला क्वेश्चन हा. याच्यामध्ये डबल इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते 2दा. कसे बघू, काय वेगळे बरं. इक्वेशन नंबर देऊ आपण याच्यामध्ये 1 आणि 2. ओके, लक्ष द्या काय म्हणतोय. तर हा 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. आणि दुसरं आहे, याला इक्वेशन नंबर 1 नाव दिल्यानंतर सेकंड इक्वेशन इज 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि आता ह्या दोन्ही इक्वेशन्समध्ये एक थोडंसं सिमिलॅरिटी दिसते दोन्ही पण इक्वेशनमध्ये. तर एक्स आणि पहिल्या इक्वेशनमधला एक्स आणि दुसऱ्या इक्वेशनमधला वायचा कोइफिशियंट सेम आहे, आणि पहिल्या इक्वेशनमधला वाय आणि दुसऱ्या इक्वेशनमधला एक्सचा कोइफिशियंट सेम आहेत. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं बेटा, तर ह्या दोन्ही इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायचं. ॲडिशनमधून एक इक्वेशन मिळेल, सबट्रॅक्शनमधून एक इक्वेशन मिळेल. ते एकदम सिम्प्लिफाय झालेले इक्वेशन्स असतील त्यांची डायरेक्ट ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करा, फायनल सोल्युशन मिळून जाईल. ही जी आता थेरॉटिकल सांगितले तेच आपल्याला मॅथमॅटिकली बघायचं आहे. कसं बघा इकडे. तर एकदा इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन केली. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. इक्वेशन 1 प्लस 2 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. आणि दुसरं आहे 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. 501 यांची इनिशियली आपण ॲडिशन केलेली आहे. ॲडिशन केली तर हे 101 आणि 99 किती झालं रे, 200x झाला. 101 प्लस 99 किती झालं, हे 200y झाला. इज इक्वल्स टू 499 प्लस 501 किती झाला, हा 1000 झाला. ह्या सगळ्यामध्ये आपण 200 जर डिवाइड केलं, कॉमन दिसते म्हणून डिवाइड करायचं, सिम्प्लिफाय होते. डिवाइड बाय 200. 200 जर डिवाइड केलं तर इथं आपल्याला मिळतो एक्स. 200 याला डिवाइड केलं इथं मिळतो वाय इज इक्वल टू, ह्याला 200 डिवाइड केलं तर 20 100 5 मिळते. ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. ही एक पार्ट झाला त्या सोल्युशनचा. दुसरा पार्ट आहे आता सबट्रॅक्शन करायचं आहे. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू. मोठं इक्वेशन आहे त्यातून छोटं इक्वेशन सबट्रॅक्ट करू. म्हणजे हा मोठा नंबर पॉझिटिव्ह, काही नाही फरक पडत. 1 मधून 2 जरी केलं, 2 मधून 1 जरी केलं, काही फरक पडत नाही. पण मला सिंपल वाटते त्या पद्धतीने करतोय मी. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्शन केलं, आधी ॲड केले, आता सबट्रॅक्ट करायचं. तर सबट्रॅक्शनसाठी इक्वेशन 2 आधी लिहिला 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. आणि दुसरं आहे
ते इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. ओके, सबट्रॅक्शन करायचं. मग मायनस साईन दिला, त्या मायनसमुळं प्रत्येक टर्मचं साईन अपोजिट होईल. हा मायनस, हा मायनस, हा मायनस झाला. आता बघा रे, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन आलं 2x. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन आलं. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 101 मधून 99 वजा करा आणि मोठी संख्या 101 आहे त्याचं साईन -2y इज इक्वल्स टू. मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करा. 2 येते. सगळ्यांना 2 डिवाइड केलं. डिवाइड बाय 2, डिवाइड बाय 2, 2 डिवाइड केल्यानंतर x - y इज इक्वल्स टू 1. ह्याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. तर आपल्याकडं सिंपल इक्वेशन 2 तयार झाले आहेत. 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन. तर ह्या दोन इक्वेशनची डायरेक्ट ॲडिशन जर केली तर आपल्याला एक्स किंवा वायची व्हॅल्यू डायरेक्ट मिळून जाईल. का सिंपल आहे तर याच्यामध्ये इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 केलं तर इक्वेशन 3 आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आणि फोर्थ इक्वेशन इज x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. ॲडिशन केलेली प्लस लिहिला. x प्लस x 2x, y गेट्स कॅन्सल इज इक्वल टू 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. तर आपल्याला इथून 2 डिव्हिजनमध्ये जाईल. तर नेक्स्ट पेजवरती जातोय मी. इथपर्यंत जो पार्ट आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. ओके, पुढचा पार्ट जो आहे तर मी काय करतो, पुढच्या पेजवरती जातोय. 2x इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6/2. 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2. सो x इज इक्वल टू किती आला, 3 आला. ही व्हॅल्यू आपण दुसऱ्या एका इक्वेशनमध्ये ठेवली. कुठल्या, सोपा असलेल्या तिसऱ्या इक्वेशनमध्ये x प्लस वाय इक्वल टू 5 मध्ये. पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन नंबर 3 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. x ची व्हॅल्यू आहे 3 प्लस वाय इज इक्वल्स टू 5. y इज इक्वल्स टू 5 मायनस 3, y इज इक्वल्स टू 2. हे आहे आपलं आन्सर. सो सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज, सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू, सोल्युशन इज 3,2. 3,2. हा एक थोडासा चॅलेंजिंग क्वेश्चन होता पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये. आणि ह्याच टाईपचा अजून एक सेम क्वेश्चन आहे. ज्या विद्यार्थ्यांचं लिहून घ्यायचं राहिलेलं असेल तर त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे. दोन्ही स्क्रीन समोर आहेत तुमच्या आणि स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, नंतर लिहायचं आहे, प्रॅक्टिस करायची लिहून. ओके, चला नेक्स्ट आहे पार्ट आपला. तर हा एक क्वेश्चन आहे, हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे आणि याचं आन्सर म्हणजे सोल्युशन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय येतात त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर हे सोल्युशन मी तुम्हाला होमवर्कसाठी ठेवतोय. आजचा पार्ट इथे थांबू. पुढचा जो पार्ट आहे नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढचा प्रॅक्टिस सेट ग्रॅमर्स रूलनं बघू. नेक्स्ट सेकंड प्रॅक्टिस सेट ॲक्च्युअली ग्राफिकल मेथड्स आहे, तो आपण ह्या चॅप्टरच्या शेवटी घेणार आहोत. सोबत ग्राफ ठेवायचे सर्व विद्यार्थ्यांनी ग्राफ ड्रॉ करताना. तर मी ॲक्च्युअलमध्ये तो स्किप करणार आणि ह्या चॅप्टरच्या शेवटी घेणार आहे. सुरुवातीला आपण क्रॅमर्स रूल आणि डिटर्मिनंट मेथड जी आहे त्या मेथडने आपण पुढचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तर आज तुर्तास इथं थांबू. थँक्यू.